आता होतो कोकणनगर गोविंदा पथक आणि 8 थर मस्तपैकी लावले। फायनली आर्यन गोविंदा पथक 9 थर 4 एक्के घेऊन जो चढला ना आज। तू किती थरावर होता? 8व्या थरावर होता। बाय बाय। आज तारीख आहे 27 ऑगस्ट 2024। म्हणजे ह्या तारखेची तुम्ही सगळेजण वाट बघत होतात, ती म्हणजे दहीहंडी उत्सव। तर मित्रांनो, आज फायनली तो दिवस आलाय। तुम्हाला काय वाटते, 10 थरचा रेकॉर्ड होईल आज? मी खूप वर्षापासून या रेकॉर्डची वाट बघतोय, तुम्ही पण वाट बघताय मला माहिती आहे। बघूया ह्या वर्षी तरी आपल्या कॅमेरामध्ये 10 थरांचा रेकॉर्ड होतोय का। मग आपण काय करूया माहिती आहे काय, जिकडे जिकडे थर लागणार आहेत ना, आपण तिकडे फॉलो करूया आणि या ब्लॉगमध्ये दाखवूया। परत जाताना येताना जी मजा मस्ती असते, जो उत्साह असतो ना, तो पण ह्या कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया। तर आता जास्त वेळ नको घालूया आणि निघूया दहीहंडी उत्सव बघायला। या वर्षीचा 10 थर लागतात की नाही ते बघायला चला। ॲक्च्युली कसं दरवेळेला बाईकवरून ना मागे बसून येतो ना, तर त्यामुळे ना रस्ता मला माहीत नसतो। शोधत शोधत आलो, तेवढ्या त्या आठवणी होत्या आणि फायनली अशा ठिकाणी आलो आहे। असं ठिकाण शोधून काढलं ना की जिथून तुम्हाला ना चांगला म्हणजे बोलतो ना आपण व्ह्यू दाखवत आहे। म्हणजे दहीहंडीचं पूर्ण थर वगैरे सगळं तुम्हाला ना प्रॉपर, जसं आपण गणपती दाखवतो, जसे गणपतीचे तुम्हाला ब्लॉग आवडतात, तर तसंच हे काहीतरी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवायचं मी ट्राय करेन या ब्लॉगमध्ये। बघूया आता आपल्याला कसे लाईट्स वगैरे मिळते। पाऊस तर अजून नाही आहे, पाऊस आला तर कसं थोडासा डार्क मोड होऊन जातो। आपण लाईट्स घेऊन चांगला शूट करूया। हा रस्ता कशावरून मला लक्षात राहिला की, कारण की मागच्या वेळेला जेव्हा आम्ही शूट केलेलं ना, तर तेव्हा ना इथे आम्ही ना लास्टला आम्हाला ना जेवायला काहीच नव्हतं मिळालं। फक्त एक काकू होत्या, त्या काकूंकडनं आम्हाला वडापाव पण नव्हते राहिले, तर चुरा पाव आम्ही खाल्लेला, तर तो मला त्याच आठवणी होत्या आणि त्याच्यामुळेच हा रस्ता सापडला। A few moments later. त्याचा होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं। न्यायाच्या प्रत्येक गेल्या वर्षी आलेलं ना, तेव्हा आम्हाला चुराभाव भेटलेला फक्त। पण आता त्याच काकूंकडे आता आम्ही पहिला गरम गरम वडापाव खाऊन घेतोय, कारण की नंतर परत भेटेल की नाही भेटेल, कारण की एकदा शूटच्या नादात लागलो ना की मग शूटच चालू राहतं। आर्यन्स गोविंदा पथक, चला आर्यन्स गोविंदा पथक बघूया किती थर ह्या वर्षी पाहायला मिळतात। क्या बात है। फायनली आर्यन गोविंदा पथक 9 थर बघण्यासाठी किती वाट बघत होतो, फायनली 9 थर लागले आणि लावलाय आर्यन गोविंदा पथक। जबरदस्त मिळाले ना, फायनली 9 थर।
आम्ही कधीपासून आलो आहे आणि 9 थराची वाट बघत होतो. बऱ्याच गोविंदा पथकांनी प्रयत्न केले आणि आता आर्यन्स गोविंदा पथक 9 थर लावले. बरं वाटलं. चिखल नाही आहे. तर आता आपण आर्यन्स गोविंदा पथकाचे 9 थर बघितले आणि ते तू किती घेऊन 4 एक्के घेऊन जो चढला ना हाच 9 थर आणि भावांनी 9 थर लावलेच. मस्त मजा आली आहे. काय थँक्यू दादा. खूपच हवा. हाय हाय बरोबरच आहे. चल थँक्यू दादा. तू किती थरावर होता? 8व्या. 8व्या थरावर होता. अभ्यास करतो ना? अभ्यास पण करता आणि खेळ पण खेळायचा. तुझं नाव? साईराज. बाय बाय. चल काळजी घ्या. काय गणपती बाप्पा मोरया. महादेव. साई बाबा की जय. साई बाबा की जय. बाय बाय. चला आता आम्ही काय करतो इथून जातच होतो पण आम्हाला मध्येच भेटले शिवसाई गोविंदा पथक. आता आम्ही पुन्हा चाललो आतमध्ये. पहिल्यांदाच मला वाटतं कारण की कसं आहे कधी कधी आम्ही इकडे असतो तर मग काही पथकं तिकडे असतात तर घ्यायला नाही मिळत. तर बघूया आता 9 थर लागतात की नाही. आणि हा भाऊ भेटला म्हणून नाही तर आम्ही निघून गेलो असो पण आज यावेळेला आपली भेट होती. शिवसाई गोविंदा पथक. शिवसाई गोविंदा पथक आता आतमध्ये गेले. बली की जय. बोल बजरंग बली की जय. चिंट्या
आता होतो कोकण नगर गोविंदा पथक आणि 8 थर मस्तपैकी लावलेत, मस्तपैकी चढले, खाली उतरले. आता आपण आणखीन एका ठिकाणी जातोय, तिथे बघूया जय जवान आपल्याला भेटणार आहे. तर आता आपण जय जवानचे किती थर लागतात ते बघूया. बाय बाय. आता कुठे? आमच्यासोबत नाही आलास ते भेटला असतं. 9चे घेतले. आता कुठे जाणार आहे? आता सांगते. जेवायचं जेव्हा मागे सकाळपासून पाऊस होता आणि बघा आता एवढा पाऊस आला ना, मला वाटतं ह्या वर्षीचा मला वाटतं सगळ्यात जोरात पाऊस झाला. एकदम म्हणजे एकदम खतरनाक पाऊस आलाय. गणपतीत पण जो पडला ना, पण एवढा खतरनाक नव्हता. आता तर काहीतरी खतरनाक आलाय. पाऊस पण आणि हवा पण जोरात आहे. ॲक्च्युली ब्लॉग बनवता सुद्धा पूर्ण मोबाईल भिजलाय. आणि आता आम्ही सध्या इथे अटकलो. आम्ही काय सगळेच जण आमच्या अटकले आणि आपल्याला पुढेच जायचं आहे, म्हणजे जिकडे घर लागणार तिकडे. A few moments later. जय जवान गोविंदा पथक 10 थराचा ट्राय करतोय. पाऊस भरपूर आहे. आम्ही आता चिखलात उभा आहे. आमची भरपूर वर्षापासूनची इच्छा आहे की हे 10 थर आम्हाला आमचे कॅमेरा पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही खूप धावपळ करतोय. आणि किती पाऊस झाला, काही झालं, मोबाईल खराब झाले तरी चालेल. On.
लाडके युवकांचे आमदार सन्माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपलं या संस्कृतीच्या हंडीत स्वागत करतो. मी सगळ्यांना विनंती करतो की आदरणीय केळकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जय जवान पुन्हा एकदा 10 अरे पाठीमागच्या प्रेक्षकांना विनंती आहे जरा थांबा. पहिला झोपून राहायला जाऊया. हा झेंडा आहे ना, भारताचा झेंडा तिथे आहे. जरा वरती करतो. त्याच्या पुढे कोणी राहू नका. जरा झोपून राहायला पाहिजे. काही जणांच्या झोपून आणि त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं
संगीतला सांग सर्व मुलांची काळजी घे. संदीप ढवळे तुझ्यासाठी सन्माननीय राष्ट्रपतींचा मेसेज आहे. खाली 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 हां बोल 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 बोल. अच्छा हा ठीक. वाजले आहेत 9 आणि आता आम्ही निघतोय घरी. इकडचं सगळं झालंय शूट करून. आज दिवसभर कसं आम्ही ह्या साईडला जास्त होतो आणि एकदा तिकडे एका दुसऱ्या ठिकाणी गेलेलो, तर जास्त काही आज ॲक्च्युली शूट करायला मिळालंच नाही. का आता पाऊस पण इतका भयानक पडत होता ना, त्यामुळे जास्त काही शूट करायला नाही मिळालं. आपण बघितलं जय जवान गोविंदा पथकाने खूप चांगला प्रयत्न केला आणि 10 थरांचा प्रयत्न केला, पण बोलतो ना आपण नेवर गिव्ह अप असं आपल्याला काहीतरी जय जवानकडनं शिकायला मिळालं. आणि नंतर लास्टला दहीहंडी त्या लोकांनी फोडली जी मानाची होती. आणि आता आपण हे सर्व करून निघतोय घरी. आणि बस आजच्या ब्लॉगमध्ये हा काही जास्त मोठा ब्लॉग नव्हता, हा इतकाच ब्लॉग होता. तर आजचा हा ब्लॉग संपला आहे. आणि हा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडत या ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.